ठीक आहे. डेफिनिशन जी आहे ती मग अशा प्रकारे आहे, की एजंट इंटेंडेड फॉर यूज इन द डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर ऑर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज इन मॅन ऑर इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये सुद्धा आपण ड्रगचा वापर करतोच. कारण त्यांनाही जे आजार होतात त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे प्रिपरेशन्स बनवतो. जसे की ते त्यांचं आपण ऐकतोही, की वेटरनरी प्रॉडक्ट्स जे आहेत ते आपण जनावरांसाठी वापरतो. पशुवैद्यकीय चिकित्सालय ज्याला आपण वेटरनरी हॉस्पिटल म्हणतो. तेथे जनावरांचे डॉक्टर असतात आणि ते काय करतात, की वेटरनरी प्रॉडक्ट्स जसे की वेटरनरी मेडिसिन्स तेथे प्रिस्क्राईब केले जातात. त्यांचेही वेगवेगळे डोसेज फॉर्म्स आहेत आणि त्यांनाही जे डायग्नोसिस असेल, मिटिगेशन असेल, ट्रीटमेंट, क्युअर आणि प्रिव्हेन्शन यासाठी आपण तेथेही ड्रग्सचा वापर करतो. म्हणजे ह्युमन्स असतील आणि ॲनिमल्स असतील या दोघांसाठीही प्रिपरेशन्स बनवले जातात. द न्यू ड्रग म्हणजे काय, की any drug, the composition of which is such that it is not generally recognized among experts qualified by scientific training and experience. किंवा ज्याला आपण सरळ म्हणू शकतो, की न्यू ड्रग म्हणजे काय, तर ज्याला अजून रिकग्नाइज केलेलं नाही आहे. एक्सपर्ट्सने क्वालिफाईड किंवा सायंटिफिक ट्रेनिंग त्याची अजून झालेली नाही आहे, त्याला इव्हॅल्युएट केलेलं नाही आहे. असा की अजून जो क्वालिटी ॲश्युअर त्याची झालेली नाही आहे किंवा त्याची क्वालिटी कंट्रोलही केलेली नाही आहे. म्हणजे जो अजून मार्केटमध्ये आलेला नाही आहे. असा ड्रग जो असतो तो न्यू ड्रग असतो. त्याच्यावरती खूप साऱ्या प्रोसेस केल्या जातात. त्याची क्वालिटी चेक केली जाते आणि नंतरच तो मार्केटमध्ये आणतात. त्याची सेफ्टी, त्याची इफेक्टिव्हनेस असेल वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये त्याला चेक केलं जातं आणि तेव्हाच त्याच्यानंतर त्याला मार्केटमध्ये आणलं जातं आणि डॉक्टर्स त्याला प्रिस्क्राईब करू शकतात. ठीक आहे. सेकंड पॉइंट बघा काय आहे, सोर्सेस ऑफ ड्रग्स. Records of using drugs are found dating back to 2700 BC in the Middle East and China. And most commonly used drugs were laxatives and antiemetics. म्हणजे रेकॉर्ड सांगतात की ड्रग जे आहेत त्यांचा यूज हा 2700 बिफोर क्रिस्ट मिडल ईस्ट चायनामध्ये केला गेलेला आहे आणि सगळ्यात जास्त त्या काळी कोणते ड्रग्ज वापरले गेलेले आहेत, तर लॅक्झेटिव्ज आणि अँटी एमेटिक्स. लॅक्झेटिव्ज म्हणजे काय, की पोट जे आहे ते कॉन्स्टिपेट झालेलं असेल तर त्याला पूर्ण साफ करण्यासाठी लॅक्झेटिव्ज वापरतात आणि अँटी एमेटिक्स म्हणजे उलटी जेव्हा येते त्या उलटी न येण्यासाठी जे प्रिपरेशन्स बनवलेले गेलेले असतात त्याला अँटी एमेटिक्स म्हणतात. इमेसिस म्हणजे इमेसिस, EMESIS. इमेसिस म्हणजे उलटी आल्यासारखं वाटणं आणि अँटी एमेटिक्स म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जे प्रिपरेशन्स बनवलेले आहेत, डोसेज फॉर्म्स बनवलेले आहेत, त्याला आपण अँटी एमेटिक्स असे म्हणतो. Until the last decade of 19th century, the substances used for the treatment of diseases were obtained from natural sources. ठीक आहे. तर जे काही 19th सेंच्युरी म्हणजे अंटिल द लास्ट डिकेड ऑफ 19th सेंच्युरी म्हणजे 19व्या शतकाच्याही उत्तरार्धात याला आपण म्हणू शकतो, की लास्ट टाईममध्ये द सबस्टन्सेस यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. तर जे रोग आहेत त्यांना बरं करण्यासाठी नॅचरल सोर्सेसमधून जे आपण ड्रग्ज मिळवतो त्यांचा वापर जास्त केला जायचा. मग नॅचरल सोर्सेसमध्ये काय, प्लांट्स, ॲनिमल्स आणि मिनरल्स. तुमचे वनस्पती असतील, प्राणी असतील आणि जी काही जैविक खनिज संपत्ती आहे यातून जे आपण वेगवेगळे मिनरल्स मिळवतो त्यांचा वापर करून ड्रग्ज प्रिपेअर केले जायचे. अमॉंग द नॅचरल सोर्सेस प्लांट्स वेअर मेनली यूज्ड. म्हणजे या नैसर्गिक स्रोतांमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या याचा वापर केला जायचा, वनस्पतींचा. वनस्पतींचा सगळ्यात जास्त वापर केला जात होता, अद्यापही केला जातो, आताही केला जातो. त्यापासून आपण भरपूर सारे ड्रग्ज मिळवतो. समटाईम्स मिनरल्स अँड ऑकेजनली ॲनिमल्स वेअर यूज्ड. म्हणजे कधीकधी मिनरल्स, खनिजे आणि ऑकेजनली कधीतरी प्राण्यांचा वापर देखील केला जायचा. टुडे मेजॉरिटी ऑफ द ड्रग्ज आर सिंथेटिक. आताचे जे काही ड्रग्ज आहेत हे तर लॅबोरेटरीमध्येच प्रिपेअर केले जातात. खूप सारे ड्रग्ज असे आहेत जे आता आपण लॅबमध्येच प्रिपेअर करतो. त्यांची सेफ्टी, इफेक्टिव्हनेस आपण तिथे चेक करतो आणि नंतरच त्याला मार्केटमध्ये घेऊन येतो. आता इथं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. क्लासिफिकेशन नाही, की सोर्सेस दिलेले आहेत, की ड्रग्ज आपण कशा-कशापासून मिळवू शकतो. आपण सोर्सेस स्टार्ट करूया.